अतिशय सविस्तर आणि सुंदर असं भाषण आणि मार्गदर्शन ऐकल्याचे समरजित घाडगे, शिवानंद माळी, अरुण वनवाळे, उमेश देसाई, पांडुरंग पाटील, रविकांत वरपे दिसले ना मला. तिकडे काय करताय? इकडे या. मी बघितलं, म्हटलं नाव बघितलं. तुषार कामटे, इम्रान शेख, सचिन भोसले, धरमजी सोनकावडे, ज्योतिताई, सुलक्षणाताई, विश्रांत पडाळे, विशाल काळभोर, संदीप चव्हाण, साकी गायकवाड, गणेश बोंडवे, कुशाल अनिल भोसले, रणजित पाडकर, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी. आज समरजित घाटगेंनी जेव्हा मला फोन केला हा कार्यक्रम घ्यायचा आहे, माझ्यासाठी पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर आणि गडिंग्लज आणि हा संपूर्ण भाग, याच्यात आमच्या कुटुंबाचे आणि या संपूर्ण भागाच्या लोकांचे 5 दशकाचे ऋणानं बंद आहेत. त्यामुळे हा खरं तर एक कार्यक्रम नसून एक घरगुती मेळावा आहे, ज्याचा उल्लेख समरजित घाटगेंनी केला. पिंपरी चिंचवडला मी फार इतके वर्ष आले नाही. याचा कारण असं की कारभारी वेगळा होता आणि कारभारी काम बघत होते. एक कुटुंब म्हणून आपण सगळे काम करत होतो. त्यामुळे कधी कुणाच्या कामात ढवळाढवळ करू नये असा माझा स्वभाव असल्यामुळे मी कधी कार्यक्रम आले तरी घ्यायचे नाही. याचं कारण असं की जर एक व्यक्ती जबाबदारीने एखादं काम करत असेल तर तिथे आपण उगाच लुडबुड करू नये. आणि म्हणून मी कधीच पिंपरी चिंचवडचा रस्ता मी खूप वेळा मुंबईला जायला घेते, पण कार्यक्रम कधी घेतले नाही. आणि त्याच्यामुळे इथली संघटना चांगलं काम करत होती. कधी यश आलं, कधी संघटनेला अपयश आलं. त्याची कारणं काय आहेत हे चर्चेसाठी आपण बसलेलो नाही आहोत. पण या संपूर्ण भागात आदरणीय पवार साहेबांवर प्रचंड प्रेम करणारे आपण आपल्या कुटुंबातले लोक आज इथे जमलेलो आहोत हे सांगताना खरंच मनापासून आनंद आणि समाधान वाटतं. समरजित, तुम्हाला माहिती आहे का नाही ही गोष्ट मला माहिती नाही, पण आदरणीय पवार साहेबांनी कोल्हापूरला 25 वर्षापूर्वी एक जागा घेतली होती. आणि ती कशासाठी घेतली होती की पवार साहेबांनी ठरवलं होतं की मी रिटायर झाल्यावर बारामती तर माझं घर आहेच, पुण्याला आपला फ्लॅट आहेच, पण दुसरीकडे कुठे मला जाऊन राहायला आवडेल ते विचार करत होते की मी नाशिकला घर घेऊ का कोल्हापूरला घर घेऊ. कारण कोल्हापूर हे आदरणीय पवार साहेबांचा आजोळ आहे. शारदाबाई पवार या भोसले आजही त्यांच्या मामांचं घर आहे. आम्ही कोल्हापूरला आलो की मामांच्या घरी आजही जातो. आणि पवार साहेबांची इच्छा होती की नाही, आपल्या कुटुंबाचं बाईंचं आठवण म्हणून एक घर तरी कोल्हापूरला असावं. आणि आज त्या संपूर्ण भागामध्ये आज माझ्या आत्या सरोजताई पाटील आजही कोल्हापूरला राहतात. म्हणजे आमच्यापैकी कोणाला कोल्हापूरला राहायची संधी मिळाली नाही, पण आज सरोज पाटील माझ्या आत्या, माई आत्या ज्यांना म्हणतात, त्या राहतात. आणि एक हक्काचं घर ज्याच्यावर अनेक वर्ष माझं फार लक्ष होतं हे मी अतिशय प्रांजळपणे कबूल करते. तुम्ही समरजित भाऊंना विचारू शकता की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही आपण एकत्र काम करूया हे मी किती वर्ष त्यांच्या मागे लागले. तुम्ही अनेक वर्ष मी त्यांना भेटायचे की मला वाटायचे की नाही ये तो बंदा साथ काम करना ही करना है. आणि आता आपल्या गोसावी गणपतीची इच्छा का पांडुरंगाची इच्छा का आपल्या अंबाबाईची इच्छा मला माहिती नाही, पण उशिरा का होईना आपल्या पदरात पडलं ह्याचा मला मनापासून आनंद आहे. कारण कधी ना कधी नवीन पिढी ही आलीच पाहिजे. आणि हे फक्त समरजित भाऊ तुमच्यासाठी नाही आहे, कधी ना कधी मलाही त्याचा विचार करावा लागणार आहे. कारण का नवीन टॅलेंट, नवीन आयडियाज या संघटनेमध्ये जबाबदारीमध्ये या आल्या पाहिजेत किंवा नवीन एक पिढी ट्रेनही झाली पाहिजे. एक अनुभव आणि दुसरीकडे ऊर्जा याचं कॉम्बिनेशननीच पक्ष चालतो. म्हणजे ज्येष्ठांचं मार्गदर्शन असलंच पाहिजे, कोणीतरी आपल्या सगळ्यांवर अंकुश ठेवणारं असलं पाहिजे.
की आपण चुका करत नाहीये ना, आपल्याकडून हातून उत्साहाच्या भरात काही चुकीचं होत नाहीये. आणि एक नवीन पिढीची तंत्रज्ञान असेल, नवीन विचार असेल, समाजात होणारे नवीन बदल असेल, हे आत्मसात करून संघटना चालवणं, या दोन्हीसाठी संघटना ही फक्त एक दुर्दैव आहे की आज राजकारणात फार लहान पद्धतीने बघितलं जातं. पक्ष फोडणे, घरं फोडणे, सत्तेत येणं आणि मग पुढचं तुम्हाला माहिती आहे, मला काय सांगायची गरज नाही आहे. एवढ्यापर्यंतच राजकारण सीमित झालं. हे राजकारणच नाही आहे. सत्ता ही काय असते? सत्ता हे एक माध्यम आहे, तुमच्या आयुष्यात एक चांगलं बनवण्यासाठीचं साधन आहे, माध्यम आहे. आणि ते माध्यम फक्त रस्ते बांधून होत नाही, त्याच्यात सामाजिक परिवर्तनही झालं पाहिजे. आणि त्या सामाजिक परिवर्तनात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही समान अधिकार मिळाले पाहिजेत, हा बदलाव आपल्याला. आणि म्हणून माझ्या खूप अपेक्षा आहेत समरजित गाडगेंकडून. मगाशी कोणीतरी म्हणलं की आमदारच होणार, मंत्री. अरे लाल दिवा तर ह्या मतदारसंघाला अनेक वर्ष आदरणीय पवार साहेबांनी दिलेलाच आहे. माझं म्हणणे पुढची क्रांती मागा. लाल दिवा येऊन काय क्रांती झाली आता मी त्याच्यात. माझं म्हणणं आहे, एकदा आपण एकाच्या बरोबर ताटात जेवलं असला तर ते ऋण आयुष्यभर विसरायचे नाहीत. तो माणूस आपल्या बरोबर असू दे किंवा नसू दे, आपल्या सुखदुःखात कधीतरी तो माणूस होता ना. मग आपण कशाला उणीधुणी काढत बसायची? जो कल हुआ मैं नहीं बदल सकती, लेकिन मेरा कल, माझा उद्या जो आहे तो मी नक्की बदलेन. ती ताकद समरजित घाडगेंमध्ये आहे, हा विश्वास माझा समरजित आहे. आणि राजकारण कोणीतरी बदललं पाहिजे ना. आपण त्याच चिखलात किती दिवस तुम्ही बसणार? आज मी अनेक वेळा बघते, मी भाषणं जेव्हा चॅनलवर बघते, मी तुम्हाला खरं सांगू, माझी आई गंमत म्हणून सांगते, पण हे वास्तव आहे माझ्या घराचं, की माझी आई TV बघत नाही. याचं कारण तिला आजचं राजकारण आवडत नाही. ती म्हणली, हे राजकारणात हे काय चाललं, हे गलिच्छ राजकारण आम्हाला बघायचं नाही. तुम्ही राजकारणी आहात. ज्या पद्धतीने लोक भाषण महाराष्ट्रात करतात, ज्या पद्धतीने भाषणं होतात, एक समाजामध्ये तेढ वाढवणारे, ह्याच्यासाठी तुम्ही आम्हाला सत्तेत देता. आणि काय भाषा लोक बोलतात, मला धक्का बसतो. म्हणजे मी इथे बसलेल्या प्रत्येक सुसंस्कृत कोल्हापूर आणि पुणेकराची माफी मागून हे बोलणार आहे. त्यामुळे खूप विनम्रपणे मी तुमची माफी मागते. आणि TV चॅनल असला तर पुरी बातमी दाखवा, कारण मी खूप विनम्रपणे आणि खूप गांभीर्याने मी हे बोलते. हा ही माझी टीका नाही कुणावर, कारण का मला त्या चिखलात पडायचंच नाही आहे. पण जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणतात की माझा बाप सागरमध्ये बसलाय, काय करायचं ते करून बघा, ह्या राज्यातल्या पोलिसाबद्दल मला सार्थ अभिमान आहे. मी जेव्हा बाहेर जाते, माझी मुलं बाहेर जातात, तुम्ही बाहेर जाता, तेव्हा मला विश्वास असतो की ह्या राज्याचे जे पोलीस आहेत ते चांगलं काम करतात, तुम्ही सगळे सुरक्षित आहात. आणि अशी सत्तेत असलेली व्यक्ती म्हणते की माझा बाप सागरमध्ये, एक तर वडिलांना बाप म्हणता कशाला तुम्ही? आणि भाषणामध्ये सागर हे सुसंस्कृत मराठीपण आहे, ह्याला तुम्ही मतदान करणार आहात? खूप गांभीर्याने विचार करा या सगळ्या गोष्टीचा, की तुम्हाला कसलं सरकार पाहिजे हा विचार तुम्ही सगळ्यांनी, युवा आणि ज्येष्ठांना मी सगळ्यांना हा प्रश्न विचारते. आज समाजामध्ये तेढ वाढवणारी भाषणं करतात आणि म्हणतात एक दिवस पोलिसांना घरी पाठवा. बघतो हे कोण सांगणार आहे एक दिवस पोलिसांना? हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालत नाही. हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो. कुणाला धमक्या देताय तुम्हाला? आणि आम्ही त्यांच्यासारखे भित्रट नाही आहोत. अहो, डोळ्यात एखादा व्यक्ती बोलला ना, टच डोळ्यात पाश्रू आणणारे आम्ही महिला आहोत. पण जेव्हा आमच्यावर घात होतो ना, तेव्हा ते अश्रू बाजूला ठेवून पदर खोचून लढायची ताकद या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेमध्ये आहे. अहो, कशाला तुमच्या कागलमध्ये पण आहे. जेव्हा ईडी आली होती ना, तेव्हा घरातले पुरुष मागे बसले होते, महिला बाहेर येऊन बोलली होती माझ्या घरात घुसू देणार नाही. मी टीव्हीवर पाहिलेली घटना आहे की माझ्या मुलांचं दूध आलं नाहीये, तुम्ही आजाद आहेत, ईडी बाहेर थांबा. आधी दूधवाला येईल, आमच्या मुलांची पोटं भरेल, नातवंडाची पोटं भरेल आणि मगच ईडी आत येईल. याला महिला म्हणतात. ही आमच्या ताकद आहे. आम्ही नाही घाबरत ईडी बीडीला. क्या कर लेगा ईडी CBI? कुणाला भीती दाखवतात? आम्ही कधी काही केलंच नाही, त्याच्यामुळे आम्हाला भीतीच नाही. आणि भीती दाखवली तर कर लेंगे ना, लढ लेंगे ना. म्हणून सांगते, हा देश संविधानाने चालतो. हे सगळं जे आता भीती दाखवायचं वातावरण झालं, माझ्या इलेक्शनमध्ये खूप झालं.
तुझ्या आरक्षण टाकीन, हे करीन, ते करीन. मला इतिहासात जायचं नाही. पण एक सांगते, मगाच्या भाषणापासून एक भाषण लोक म्हणत होते आणि मी ऐकत होते आणि मला आश्चर्य वाटत होते. खरं मी हे बोलणार नव्हते आज, पण तुम्ही आधी माझ्या ही भाषणं केली म्हणून मला हे सांगायचं आहे तुम्हाला. तुमच्या सगळ्यांच्या भाषणात आलं की नेते गेले आणि कार्यकर्ते राहिले. हा तुमचा गैरसमज आहे. नेते कोणी बनवले? ते काय वरून नाही पडलेले. या मायबाप जनतेने ठरवलं नेता कोण आहे. आपण नाही ठरवलं नेता कोण आहे. आणि महत्त्वाची गोष्ट सांगते, नुसते कार्यकर्ते नाही राहिले आपल्याबरोबर, या राज्यातली मायबाप जनता आपल्याबरोबर राहिले म्हणून 31 खासदार निवडून आले. त्यामुळे हे जे जुनं आपलं होतं ना, अरे नेत्याच्या मागे सगळे राहिले, भूल जाओ. मी तर विसरून गेले. समरजी, तुम्ही इच्छुक आहात, लढणार आहात म्हणून तुम्हाला एक बहीण म्हणून एक सांगते. मी जे माझ्या इलेक्शनमध्ये शिकले, मी जेव्हा दौरा करायचे ना, ते आदरणीय पवारसाहेब मला आधी विचारायचे, दौऱ्यात कोण होतं? म्हटलं अरे आमदार होते, जिल्हा परिषदवाला होता. गाडीत कोण होतं? आमदार होते, मंत्री होते, जिल्हा परिषद गप्पा टप्पा करत खूप छान दौरा झाला. त्यामुळे आणि कोण भेटलं? आणि काय नाही, बाकी सगळे कार्यकर्ते भेटले, झालं पुढे. आत्ता माझ्या ध्यानात येतं की पवारसाहेब तो प्रश्न का विचारत होते. त्या प्रश्नामागे विचारत होते की फक्त त्या मंत्री आणि आमदारात गुंतू नको, सामान्य माणसाची नाळ ठेव, त्याला राजकारण समाजकारण म्हणतात. ते मला उशिरा का होईना कळलं. कारण माझ्या इलेक्शनमध्ये आमदार खासदार तर विरोधातच, जिल्हा परिषद सगळी विरोधात, सोसायटी विरोधात, दूध संघ विरोधात, बँक विरोधात, सत्तेत केंद्रात सत्ता केंद्र असलेली प्रत्येक संस्था माझ्या विरोधात होती. आज इकडे तो भाय आहे, त्याला माहिती आहे सगळं. माझ्याबरोबर रवी वरपे आहेत व्यासपीठावर, आत्ता खाली बसले होते. आता मी त्यांना, रवी वरपेंना आठवत असेल, त्यांनी माझं इलेक्शन फार जवळून पाहिले. रवी आपल्याबरोबर कोण होतं जे सत्तेमध्ये? एक माणूस नव्हता. हां, ग्राम सदस्य पण नाही. तेवढंच नाही, रवी वरपे, जयंत पाटील त्यांना फोन करणार, ते मला फोन करणार, ताई जयंतरावांचा फोन आलाय, बूथ कमिटीची नावं द्या, बूथ कमिटी. मी रवी वरपेला नाव दिलं न दिलं, दुसऱ्या दिवशी माणूस गायब. मग रवी वरपे म्हणणार, ताई जरा नाव बदलायचंय. म्हटलं का नाव बदलायचंय? म्हणलं नाही, तो गेला. म्हटलं कुठे गेला? म्हणलं नाही ताई, जुनं. मग रवी वरपेने एक स्ट्रॅटेजी काढली. काय? की चोरून बूथ कमिट्या करायच्या. म्हणजे आपलं चोरी काहीच नाही आपली, पण चोरून बूथ कमिट्या करायच्या. म्हणलं असं काय लावलं? ती म्हणले नको नको ताई, आपण नाव अनाऊन्स केलं की ते जाते तिकडे. मग आता काय करायचं? आणि मग रोज आम्हाला रागवायचे, ह्यांना रागवायचे जयंत पाटील, मग हे माझ्यावर डाफरायचे, ताई काय झालंच नाही, काय मलाच तुमच्यामुळे जोडे बसतायत रोज. काय करायचं? मग जयंत पाटलांना मी शेवटी फोन केला आणि म्हटलं, जयंतराव, आमच्याकडून बूथ कमिट्या काय होणार नाहीत, कारण का आम्ही फोन केला, आम्ही अनाऊन्स केलं रवी वरपेनी की गडबड होते. मग ते म्हणले असं चालणार नाही, बूथ कमिटी करा. आम्ही म्हटलं करतो असं म्हणून 10 दिवस राहिले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनेक ठिकाणी अशा होत्या की ऑफिशियली बूथ कमिटीला माणूस नव्हता. अनेक ठिकाणी माझ्या आणि श्रीनिवास पवारांची आठवण तर मी आयुष्यात विसरणार नाही. आम्ही एका घरी गेलो, जे आमच्या 6 दशकाचे ऋणानं बंद, 6 दशकाचे. आम्ही गेलो, हात जोडले, त्यांनी दरवाजा उघडला. म्हणलं अरे तुम्ही आलाय, आम्हाला वाटलं आत बोलवतील. ते म्हणले आम्हाला बाहेर जायचं आहे, आज नको भेटायला. तर म्हणलं अहो आम्हाला फक्त, ते म्हणले नको, आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला, आमच्या तोंडावर बंद केला. मी आणि श्रीनाथांना म्हणलं आता काय करायचं, असं जर असेल तर झाला, आपला कार्यक्रमच झाला. असे लोक जर बदलायला लागले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या माणसानी आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला. पण बारामती लोकसभा मतदारसंघात 1 नंबरचा बूथ त्या माणसाचा होता. तो भेटला मला नाही, पण मतामध्ये त्यांनी त्याचा राग व्यक्त केला आणि मला मतदान केलं. तुम्ही विचार करा, 1.5 लाख मतांनी मी आले आणि 1.5 लाख मतांनी आपला अमोलदादा आले. कुठे कोण बूथला होता का कुणाची गाडी तुम्ही मगाशी म्हणला. त्यामुळे राजकारण आणि समाज करायचं असेल मनापासून चांगल्या पद्धतीने, तर मायबाप जनताच ही तुमची केंद्रबिंदू, तुमचा नेता आहे. नेत्यांच्या मागे पळणं बंद करा असं माझ्या सगळ्या, आणि अजिबात आज नंतर भाष्य करू नका की नेते निघून गेले. आपलं भाग्य की आपण त्यांना नेते समजत होतो आणि आपल्याला वाटत होतं लोक त्यांच्या मागे. हा आपला गैरसमज होता. आपला म्हणजे तुमचा नाही, आमचा, जे आम्ही स्टेजवर बसलो.
कारण का लोकनेताला मोठंही बनवतात आणि त्याला घरी दाखवायचं कामही मायबाप जनताच करते. त्यामुळे हा गैरसमजातून या इलेक्शनमधून मी बाहेर पडले. आणि एक स्पष्ट भूमिका मी अतिशय म्हणजे फार प्रेमाने आणि आदराने म्हणते की कोल्हापूर आणि तो संपूर्ण भाग, म्हणजे मी नेहमी जेव्हा विचार करते आणि आदरणीय पवार साहेबांची धोरणं बघते, मला नेहमी असं वाटतं की छत्रपती शाहू फुले आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे, मी एक एक पान बघते की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी कुणाचा आदर्श ठेवला असेल तर मला नेहमी असं वाटतं की ते शाहू महाराजांवर सगळ्यात जास्त प्रेम कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी केलं. तुम्ही त्यांची वागण्याची पद्धत, त्यांचे विचाराची पद्धत, आणि शाहू महाराज वॉज जस्ट म्हणजे माझा भाग म्हणजे रिअली बॅड लक की त्या माणसाला मी कधी माझ्या आयुष्यात भेटले नाही. किती कर्तृत्ववान माणूस. त्या काळामध्ये हॉस्टेल काढणं, आत्ता हॉस्टेल काढलं काय कौतुक नाही, पण त्या काळामध्ये शिक्षणाचं धोरण, आणि हे खरं आहे, चांदी नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस आयुष्यभर घरात राहिला असता कोण काय बोलत होतं, पण घोडा घेऊन फ्रेझरचं ऐकून त्याच्याशी मैत्री करून संपूर्ण आपल्या भागाचा अभ्यास करणं, लोकांच्या सुखदुःखात राहणं, दिस इज लीडरशिप. लीडरशिप म्हणजे नुसता सत्कार घेणं नाही. तुमच्या रोजच्या सुखदुःखात तुम्हाला दुःख झालं तर त्याला त्याची झळ बसली पाहिजे, असा राजा पाहिजे, असा नेता पाहिजे, असा लोकप्रतिनिधी पाहिजे. आणि तो लोकप्रतिनिधी जो स्वतःसाठी उभा राहू शकत नाही तो तुमच्यासाठी कधी उभा राहणार. त्याच्यामुळे अशाच व्यक्तीला निवडून द्या जो ताठ मानेने मोडेल पण आयुष्यात वाकणार नाही. अशी लीडरशिप महाराष्ट्राला गरज आहे आणि ती समरजित घाटगेंकडे मी स्वतः पाहिजे. आणि नवीन पिढी आहे, अरे डरना मना आहे यार. कोण म्हणतात घाबरून घाबरून जगण्यात काय आयुष्य घालवायचे, बाकी कुछ भी करेंगे, चाकरी नहीं करेंगे किसके घर. छोट्या घरात राहू पण स्वाभिमानाने राहू. काय करायचे ते मोठे महाल जर जाऊन मुजरेच करायचे असते नाही चलेगा. आणि ह्यालाच स्वाभिमानी मराठी म्हणतात. प्रत्येकाला आपल्या भाषेचा, आपल्या मी भारतीय आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे, पण त्याच्याबरोबर मी मराठी असण्याचाही मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे ही आस्था, मराठी भाषा किती गोष्टी करण्यासारख्या आहेत. अहो भाग्य की तुम्ही कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी होणार आहात. खरंच मला विश्वास आहे की लोक, आणि सातत्य त्यांच्या कामात. म्हणजे मला आठवतं आहे सगळा पक्ष एक असतानाही अनेक वेळा त्यांनी मला बऱ्याच कथा त्या भागाच्या सांगितल्या, तर त्याच्यात मला नाही पडायचं. अयोग्य अयोग्य ते जे कोणी सरकार यंत्रणा असेल ते ठरवेल, अन्याय झाला का नाही ह्याच्यात मला पडायचंच नाही. पण एक नवीन पिढीचा, एक नवीन स्वप्न बघणारा माणूस आपल्याला पाहिजे. आणि समतेची भाषा, तुम्हाला शाहू महाराजांचा वारसा हा पुढे न्यावाच लागेल, ते विचार तुम्हाला पुढे न्यावी लागतील. त्यामुळे समरजित भाऊ तुमच्याकडून आमच्या फार अपेक्षा, माझ्या तर फारच आहेत. माझा विश्वास आहे की तुम्ही कष्ट करून या राज्याची लीडरशिपमध्ये काम कराल. म्हणजे 10 वर्षांनी जेव्हा परत तुमच्यासाठी मतं मागायला येऊ तेव्हा तुमच्याकडून आलं पाहिजे की समरजित घाटगेंना आम्ही लोकप्रतिनिधी केलं. एक दशक झालं आणि खरंच सामाजिक पण क्रांती झाली. तुम्ही MIDCच्या वगैरे अनेक गोष्टी बोलल्या. या संपूर्ण भागात आदरणीय पवार साहेबांची नाती कशी झाली, ही डेव्हलपमेंटमुळे झाली. MIDC, हिंजवडी सगळं झालं, सगळ्यांना सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे मी काय त्याच्यावर फार बोलणार नाही. पण पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे मला मगाशी तुषार म्हणाले की एक 10 दिवसांनी बारामतीची मीटिंग घ्यायची. आपल्याला बारामतीच्या सगळ्यांनी इथे राहणाऱ्या लोक स्थलांतरे होत राहतात, अनेक वेळा होत राहतात. त्याची अनेक कारणं असतात. पण मला त्यांच्या भाषणात गंमत वाटत होती ऐकताना. ते बेकरीबद्दलही बोलले. मी आता एक गोष्ट सांगते ज्याचा मला आधी त्रास व्हायचा पण आता मी सहन करते. आजकाल केकची दुकानं फार वाढली आहेत आणि खरंच आहे की बेकरीचा बिझनेस, आणि ह्या राज्यातली सगळ्यात चांगली खारी कोण बनवतं माहिती आहे? त्यांच्याच भागात बनते, चकोते. करेक्ट? चकोत्यांची कोणी खाल्ली आहे का खारी? हां, मी पण तीच खाते. आता चकोत्यांचा बिझनेस इज अन अनबिलिव्हेबल मॉडेल. तुमच्या भागातला भडंग, आंबा भडंग तुमच्याच भागातला आहे. खाता का? मी रोज खाते आंबा भडंग. करेक्ट? बेस्ट. तू पण खातो? वा. आंबा भडंगचं मार्केटिंग, पॅकेजिंग आपल्याला अन्नामध्ये, हे बघा बाकी सगळं तो कशाला नाही म्हणू शकता,
पण अन्नाला कोणी नाही म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही बेकरीचा बिझनेस जसा काढला तशी अनेक MIDCsमध्ये काम करायची संधी ही कोल्हापूरकरांना आहे. त्याच्यामुळे इथेही तुमचं स्वागतच आहे पुण्यामध्ये, पण त्याही भागामध्ये कोल्हापूरमध्ये तुमच्या मतदारसंघात पूर्ण ताकदीने आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि चांगली इन्व्हेस्टमेंट्स आणण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. त्या कंपनीजमध्ये जाऊन मी स्वतः तुम्हाला त्या मालकांकडे घेऊन जाईन आणि आपल्या संपूर्ण कोल्हापूर शिरवळ या संपूर्ण भागामध्ये आपण एकत्र मिळून आपण सगळे त्या भागाचा विकास करू. आज इथे आल्यावर खूप चांगला कार्यक्रम झाला आणि कोल्हापूरकरांची ना एक बोलायची पद्धतच वेगळी आहे. मी मगाशीच ओळखलं होतं की हा मुलगा जो कॉम्पेअरिंग करतोय ना पुण्याचा नाही आहे, त्याचं एकदम भारी कोल्हापुरी इंग्लिश आहे. खरंच आहे, कोल्हापूरचे लोक थोडंसं वेगळं बोलतात. आणि माझी मावशी लग्न होऊन तिकडे गेली आहे, त्याच्यामुळे मला ते माझे जे बहीण भाऊ आहेत आदित्य आणि गायत्री ते कोल्हापुरी मराठी बोलतात. त्यांना हाक मारली ना की ते येते म्हणत नाहीत, आलो आलो म्हणतात. तुमच्याकडे म्हणतात ना आलो आलो कोल्हापूरला. आणि कोल्हापूरचं जेवण तर पांढरा आणि तांबडाशिवाय तर काय पुढे होतच नाही. त्यामुळे कोल्हापूरची एक वेगळी खासियत आहे. कोल्हापूरचा एक वेगळा मान सन्मान या राजकारणाच्या फक्त राजकारणाच्या पुढे जाऊन महाराष्ट्राच्या समाजकारणात. आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास लिहिला जाईल त्या सोनेरी अक्षरात कोल्हापूरचा उल्लेख नेहमी केला जाईल. आणि ह्या सगळ्यामध्ये आम्ही सगळे काम एकत्रपणे करतोय. तर माझी अपेक्षा आहे की ह्याच कोल्हापूरचा जो इतिहास राहील त्याच्यात समरजित गाडगेंचं नाव हे मानाने सन्मानाने वरती एक कर्तृत्वान लेख म्हणून दिला जाईल. पण त्यांच्यासाठी तुमची साथ तुम्ही द्या एवढीच विनम्र विनंती. आपलं ते आता म्हणतायत की मी सेवा बिवा करायला आले, मी पुढचं पाऊल जाऊन म्हणते ते काय बिचारे कॅन्डिडेट आहेत, पण मी तुमच्या सगळ्यांच्या समोर विनम्रपणे त्यांना एका विश्वासाच्या नात्याने संधी द्या एवढीच विनम्र विनंती करते. आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण आमचं स्वागत केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी.